सकाळी सकाळी चाललेलं ह्या गोबऱ्या गालावरचं फ्लॅग पेंटिंग बघून तुम्हाला कळलं असेलच ना आम्ही कुठे चाललो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे पांढऱ्या शुभ्र वेशात आणि स्पीकरवर वाजणारे 90s पासून तर आतापर्यंतचे देशभक्तीपर गाणे. त्यामुळे 15 ऑगस्टची सकाळ इतकी प्रसन्न झाली होती की पावसानेही थोडा वेळ पॉज घेतला. मुलांसोबत हे सगळं सेलिब्रेशन करताना आदल्या दिवशी शाळेला उद्या दप्तर घेऊन यायचे की नाही हा मोठा प्रश्न असतो. मग सकाळी लवकर उठून स्वच्छ गणवेश घालून शाळेला जाणं, मग झेंडावंदन नंतर झालेल्या लिंबलेटच्या गोळ्या आणि पार्लेजीच्या बिस्किटांचा अशी टिपिकल मराठी मीडियम ओल्ड स्कूल मेमरी आठवणीत आल्याशिवाय राहत नाही. नेहमीच डीएम्स आणि कमेंट मध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की दीदी तुम्ही कुठले. ह्या व्लॉग मध्ये टाइम काढून सांगून टाकते, मी तशी मूळची नाशिकची, सासर माझं धुळ्याकडचं आणि आम्ही राहतो पुण्यात. दरवर्षीच्या परंपरेनुसार ध्वजारोहण झालं, छान फोटो सेशनही झालं आणि माझ्या घरातली तिसरी परंपरा म्हणजे गोड गोड पुरणपोळीच्या स्वयंपाकाची. माझी नाशिकला केलेल्या 15 ऑगस्ट सेलिब्रेशनची कोर मेमरी म्हणजे सकाळी केलेलं झेंडावंदन आणि दुपारी फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत हमखास ठरलेला झणझणीत मिसळचा प्लॅन. आणि या उलट दिनेशचं बालपण गावाकडचं म्हणून त्यांची कोर मेमरी म्हणजे सकाळी शाळेतलं झेंडावंदन आणि आईच्या हाताच्या खापरीवरच्या पुरणपोळ्या. या पुरणपोळ्यांना मांडेही म्हटलं जातं. सणासुदीला देवाच्या नैवेद्यासाठी केल्या जाणाऱ्या पुरणपोळ्या जेव्हा गोडाधोडाचं जेवण म्हणून 15 ऑगस्टला केल्या जातात तेव्हा हा दिवस अजून स्पेशल जाणवतो. ही कॉन्सेप्ट माझ्यासाठी तर लग्नानंतर नवीन होती आणि आवडली, म्हणून अविक झाल्यापासून मीही ती लेगसी कंटिन्यू करण्याचं ठरवलं. आधी गावाकडे एखादा खास दिवस असला की घरात गोड काहीतरी नक्की व्हायचं. तुमच्याकडेही बनतं का 15 ऑगस्टला काही खास, आणि काय बनतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे पुरण शिजताना घरभर दरवळणारा तो गोड सुगंध, तव्यावर फुगणारी पुरणपोळी आणि कॅलरीजचे कॅल्क्युलेशन साईडला ठेवून त्यावर टाकलेलं भरपूर असं तूप. आजकाल बाहेर पडलं ना की सगळं अगदी सहज मिळतं, पण काही चवींसाठी मात्र वेळ द्यावा लागतो, कारण त्या चवींमध्ये शिजत असतात खूप साऱ्या बालपणीच्या आठवणी. मला वाटतं सध्या चाललेल्या ट्रेंडिंगच्या जमान्यात पिझ्झा, बर्गर, मोमो सोबतच आपण आपल्या टिपिकल ऑथेंटिक मराठी पदार्थांची गोडी सुद्धा मुलांना आवडीने लावली पाहिजे. अविकला तसंही गोड खूप आवडतं आणि पुरणपोळी तर त्याची ऑल टाइम फेवरेट आहे. म्हणूनच कदाचित पहिली गरम गरम पुरणपोळी तव्यावरून उतरण्याआधीच त्याची अशी ही तयारी झालेली असते. अविक, डोनट, पेस्ट्री, पास्ता, पिझ्झा की पुरणपोळी? पुरणपोळी. आजचा दिवस तसा सगळा छान गेला, तर फक्त एकच, घरात एवढं सगळं बनून सुद्धा माझ्या छोट्याशा चेरीने मात्र तिचं नेहमीचं नो शुगर नो सॉल्ट वालं सॅरेल एकच खाल्लं. ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा. बाय.